नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पंदन अकॅडमी या शैक्षणिक चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वीच्या संस्कृतच्या पाठ्यपुस्तकातील राष्ट्रभक्ती ही हा जो गद्यपाठ आहे त्याच्या खालचा भाषाभ्यास समजावून घेणार आहोत. चला तर मग पहिला प्रश्न काय आहे बघूया. पहिला प्रश्न त्याने दिलाय एकवाक्येन उत्तरत. आणि प्रश्न आहे यात्रिकः केन यात्रां करोति स्म. म्हणजे यात्रिक तो प्रवासी कशाने यात्रा करत होता. आणि मग आपल्याला त्याचं उत्तर इथे दिलेलं आहे बघा. यात्रिकः रेलयानेन यात्रां करोति स्म. यात्रिक रेल्वेने यात्रा करीत होता. आता दुसरा प्रश्न आहे छात्रा कुत्र उपाविशत. ती छात्रा ती विद्यार्थिनी कुठे बसली होती. आणि मग त्याचं उत्तर आहे छात्रा यात्रिकस्य पृष्ठतः दीर्घासने उपाविशत. म्हणजे छात्रा यात्रिकस्य म्हणजे यात्रिकाच्या प्रवासाच्या तो जो प्रवासी आहे त्याच्या पृष्ठतः म्हणजे पाठीमागे दीर्घासने लांब आसनावर आपल्या भाषेत सांगायचं तर सीटवरती उपाविशत बसली होती. तिसरा प्रश्न आहे बालिकायाः शालास्यूते किम आसीत. त्या बालिकेच्या मुलीच्या शाळेच्या बॅगेमध्ये काय होतं. बालिकायाः शालास्यूते सूचीसूत्रे आस्ताम. आता विद्यार्थी मित्रांनो इथे एक लक्षात ठेवा की आसित असं रूप आलंय. आपल्याला हा अस धातू आहे जो इयत्ता 9वी मध्ये त्याचा आपल्याला डिटेल अभ्यास आहे. पण त्याचा आसित हे जे रूप आहे आसित आस्ताम आसन प्रथम पुरुष असं ते येतं. पण इथे आपण आस्ताम असं का लिहिलंय बघा. द्विवचन लिहिलंय कारण काय तिच्या बॅगेमध्ये सूची आणि सूत्रे म्हणजे सुई आणि दोरा हे दोन शब्द मिळून काय झालं द्विवचन झालं ना. सूत्रे वनेसारखं लिहिलेलं आहे. म्हणून मग आपल्याला या ठिकाणी आस्ताम प्रथम पुरुष एकवचनी लिहून चालणार नाही तर प्रथम पुरुषी द्विवचनी लिहावं लागेल. तुम्ही फक्त इतकंच लक्षात ठेवा की आपल्याला आसितच्या जागी आस्ताम असं लिहायचंय. बाकी हा जो धातू आहे तो पुढच्या वर्षी आपल्याला त्याचा डिटेलमध्ये अभ्यास आहे. चला चौथा प्रश्न काय आहे बघा. वयम किम आचरामः. आपण काय आचरण केलं पाहिजे. काय आचरण करतो आपण. वयम राष्ट्रधर्मम आचरामः. आपण राष्ट्रधर्माचं आचरण करतो. बालिकायाः उत्तरम कीदृशम अस्ति. त्या बालिकेचं उत्तर कसं होतं. तर उत्तर आहे बालिकायाः उत्तरम अतीव बोधप्रदम अस्ति. त्या बालिकेचं उत्तर खूप बोधप्रद प्रेरणा देणारं मार्गदर्शन करणारं असं आहे. आता आपल्याला दुसरा प्रश्न त्याने दिलाय बघा. माध्यम भाषया उत्तरम लिखत. त्याच्यातला पहिला प्रश्न त्याने दिलाय बघा. का नाम राष्ट्रसंपत्ती ही. म्हणजे प्रश्नाचा अर्थ काय आहे. राष्ट्रसंपत्ती म्हणजे काय. आता विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात घ्या. माध्यम भाषया उत्तरम लिखत हा प्रश्न आपल्याला इयत्ता 9वी 10वीच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे. त्याचं स्वरूप कसं असतं तर प्रश्न आपल्याला संस्कृतमध्ये छापलेला असतो. प्रश्नपत्रिकेत इथे छापलाय बघा. ओके. पण त्याचं उत्तर तुमचं जे माध्यम आहे म्हणजे इंग्लिश मिडियमची मुलं असतील त्यांनी इंग्लिश मधनं लिहायचं आणि जी सेमी किंवा मराठी मिडियमची मुलं असतील त्यांनी मराठीतनं ह्याचं उत्तर लिहायचं असतं. आता 10वी मध्ये याचं आदर्श उत्तर कसं असतं बघा. 2 मार्काला हा प्रश्न असतो. त्याच्यापैकी अर्धा मार्क असतो तो असतो त्या धड्याचं तुम्ही नाव जर का बरोबर लिहिलं त्याला. आणि उरलेला जो 1.5 मार्क आहे तो 1.5 मार्क तुम्ही जे अचूक उत्तर लिहिणार आहात त्याच्यासाठी. मग आता 8वी पासून त्यांनी ती थोडी थोडी तयारी म्हणून
आपल्याला या पाठाखाली हे 2 प्रश्न दिलेले आहेत. हं, आता त्या दृष्टीने आपण प्रश्न आणि उत्तर समजून घेऊया. प्रश्न आपण बघितला, का नाम राष्ट्रसंपत्ती ही? राष्ट्रसंपत्ती म्हणजे काय? बरोबर आहे? बघा आता, आधी आपण लिहिलं राष्ट्रभक्ती ही पाठातील प्रस्तुत प्रश्न आहे. म्हणजे आपल्याला अर्धा मार्क बोर्डामध्ये मिळणार. आत्तापासून तयारी केली की आपल्याला ते 9वी मध्ये व्यवस्थित लिहिता येईल आणि 10वी त्याचा काहीच आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही. आणि मग मुख्य उत्तर काय आहे? की राष्ट्रातील सगळ्यांचा ज्यावर हक्क असतो त्या सर्व वस्तू म्हणजे राष्ट्रसंपत्ती. मग उदाहरणार्थ काय आहे बघा, बस, रेल्वे गाड्या, सार्वजनिक रुग्णालय, शाळा, उद्याने, ऐतिहासिक वास्तू, स्मारके, पुतळे इत्यादी. ही सगळी काय झाली? आपल्या राष्ट्राची संपत्ती. राष्ट्राची संपत्ती म्हणजेच काय? की आपण जो कर भरतो त्या करामधनच या सगळ्या गोष्टी निर्माण होतात, म्हणून ती राष्ट्रसंपत्ती आहे. आता पुढे बघा, दुसरा प्रश्न त्याने दिलाय, राष्ट्रसंपत्तेः सुरक्षणाय यूयं किं कुरुथ? म्हणजे राष्ट्राच्या संपत्तीच्या रक्षणासाठी, सु म्हणजे चांगल्या, चांगल्या रक्षणासाठी तुम्ही काय करता? काय करता? आपण काय काय करतो? राष्ट्रीय संपत्तीचे नीट रक्षण व्हावे या नीट रक्षण करणे हे सगळ्यांचे कर्तव्य आहे. आता इथे परत ती प्रस्तावना लिहिलेली नाहीये, पण तुम्ही लक्षात ठेवा ती प्रस्तावना लिहायची की राष्ट्रभक्ती ही पाठातील प्रस्तुत प्रश्न आहे. आणि मग दुसरा मुद्दा आपला काय येणार आहे? राष्ट्रीय संपत्तीचे नीट रक्षण करणे हे सगळ्यांचे कर्तव्य आहे. आणि काय पुढे म्हटलंय बघा, पाणी, वीज यांचा अपव्यय टाळणं. अपव्यय टाळणं म्हणजे काय? गरज नसताना सुद्धा सगळ्या खोल्यांमधले लाईट चालू ठेवणं किंवा गरज नसताना सुद्धा आपलं पाण्याचा नळ आपला सुटाच ठेवणं, ह्याला म्हणायचं त्या गोष्टींचा अपव्यय. आणि तो आपण टाळणं हे राष्ट्रीय संपत्तीचे रक्षणच आहे. आपण बस, रेल्वे वाहनांचा वापर करतो आणि त्याची नासधूस होणार नाही याची काळजी घेतो. बरोबर आहे? ते सुद्धा काय झालं? राष्ट्राच्या संपत्तीचं रक्षणच करणं झालं. तसंच रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी घाण न करण्याची, कचरा न टाकण्याची दक्षता घेतो. म्हणजे अशा प्रकारे आपण काय करतो? आपल्या राष्ट्राच्या संपत्तीचं रक्षण करतो. आता पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न त्याने दिलाय, प्रश्न निर्माणम कुरुत. पहिलं काय दिलंय बघा, यात्रिकः कुतूहलेन बालिकां पश्यति स्म. यात्रिक कुतूहलाने बालिकेला पाहत होता. स्म आलंय अव्यय म्हणजे भूतकाळ दर्शवतो. आता आपल्याला बालिकाम या शब्दाखाली अंडरलाईन केलेली आहे. म्हणजे तो शब्द काढून आपल्याला प्रश्नार्थक शब्द घालायचा आहे. बरोबर आहे? म्हणजे यात्रिक कुतूहलाने बालिका पाहत होता. यात्रिक कुतूहलाने काय पाहत होता? बरोबर आहे. आता बालिका स्त्रीलिंग झालं. बरोबर आहे? म्हणजे मग आपल्याला या ठिकाणी उत्तर काय लिहावं लागणार आहे? काम, असं आपल्याला प्रश्नार्थक तो शब्द लिहावा लागणार आहे, जो इथे लिहिलाय. आणि वाक्याच्या शेवटी आपल्याला काय करायचंय? प्रश्नचिन्ह लिहायचं असतं आठवणीने. हे नीट लक्षात ठेवा बरं का. म्हणजे प्रश्न काय निर्माण झाला? यात्रिकः कुतूहलेन काम पश्यति स्म. यात्रिक कुतूहलाने काय पाहत होता? कोणाला पाहत होता? बरोबर आहे. बालिकाम म्हणजे काय झालंय बघा, मालानुसार झालंय. माला, माले, माला हा प्रथमा मालाम. मग आता किंच स्त्रीलिंग म्हणावं लागेल. ते काय येतं? का, के, काहा प्रथमा काम. बरोबर आहे. द्वितीया एकवचन म्हणून आपण तिथे काम असं लिहिलेलं आहे. आता दुसरा प्रश्न बघा,
वाहनस्य सुरक्षणम अस्माकं आद्यम कर्तव्यम. म्हणजे वाहनांचं चांगलं रक्षण हे आमचं आद्य कर्तव्य म्हणजे पहिलं कर्तव्य आहे. अस्माकम शब्दाखाली अंडरलाईन आहे. बरोबर आहे. अस्माकम म्हणजे अस्मत् झालं सर्वनाम, आणि अस्मत् शब्द जो आहे सर्वनाम आहे, ते तिन्ही लिंगामध्ये एकसारखंच येतात त्याची रूप. मग आपण इथे पुल्लिंगानुसार जर का म्हटलं तर आपल्याला किमचं पुल्लिंग आहे ते आठवावं लागेल सर्वनाम. तर मुळात आधी अस्माकम शब्द काय येतो हे कळलं पाहिजे आपल्याला. आपण त्याला पुल्लिंग धरलंय, स्त्रीलिंग धरून सुद्धा येईल, लक्षात येत आहे, नपुंसकलिंग सुद्धा धरून येईल, पण आपण इथे पुल्लिंग धरलंय. मग अस्माकम शब्द काय येतो, कोणती विभक्ती येते ते ओळखावं लागेल. काय येते बघा अस्माकम शब्द. मम मे आवयोहो नौ अस्माकम नः षष्ठी, म्हणजे षष्ठी बहुवचन झालं. मग आता आपण ह्याला पुल्लिंग धरलंय, म्हणून मग किमचं पुल्लिंग षष्ठीचं बहुवचन म्हणावं लागेल. कस्य कयोहो केशाम षष्ठी, आणि म्हणून आपला उत्तराचा प्रश्नार्थक शब्द काय झालाय, केशाम. आणि इथे आपल्याला आठवणीने प्रश्नचिन्ह लिहायचं आहे, पूर्णविराम द्यायचा नाही, हे लक्षात ठेवा. आता प्रश्न चौथा त्यांनी म्हटलाय, गद्यांशतः समानार्थक शब्दान लिखतो. म्हणजे त्यांनी जे शब्द दिलेत त्या शब्दाचा पाठामध्ये कोणता समानार्थी शब्द आलाय तो लिहायचा आहे बरं का. पहिला शब्द आहे औत्सुक्यम, त्याच्यासाठी आलेला आहे कुतूहलम. औत्सुक्यम म्हणजे काय, कुतूहलम, कुतूहल वाटणे. आपल्याला त्यांनी दिलाय दुसरा शब्द धनम, आपल्या धड्यामध्ये आलेला शब्द आहे संपत्तीही. त्याच्यानंतर पुढचा शब्द आहे विद्यालय, त्याला आपल्या पाठामध्ये आलेला शब्द आहे शाला. दोरकः म्हणजे दोरा, सूत्रम, बरोबर आहे, म्हणजे दोरा. सूत्रम, सूची म्हणजे सुई, सूत्रम म्हणजे दोरा. गद्यांशतः विरुद्धार्थक शब्दान लिखत, या पाठामध्ये आलेले शब्द शोधायचे विरुद्धार्थी. आपल्याला काय दिलंय त्यांनी, नयती. मग नयतीला आपल्या पाठामध्ये विरुद्धार्थी शब्द कोणता आलाय, आनयती. पुढचा शब्द त्यांनी दिलाय उत्तिष्ठती, उत्तिष्ठती म्हणजे उभं राहणे. मग आपल्या पाठामध्ये विरुद्धार्थी शब्द काय आला आहे, उपविशती म्हणजे बसतो. पुढचा प्रश्न आहे कह कम वदती, हा पण एक नवीन प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. कह म्हणजे काय झालं, प्रथमा एकवचन, बरोबर आहे, आणि कम म्हणजे काय झालं, द्वितीय एकवचन. कह कौ के प्रथमा कह, कम कौ कान द्वितीया कम. ओके. मग आता तुम्ही काय लक्षात ठेवायचं, जे वाक्य विचारलेलं आहे, आता इथे कोणतं वाक्य विचारलंय बघा, आई बालिके त्वम किम करोशी, म्हणजे आपल्या मराठीमध्ये कोण कोणास म्हणाले, बरोबर आहे. मग इथे नियम काय लक्षात ठेवायचा विद्यार्थी मित्रांनो, जो हे वाक्य म्हणतोय त्या व्यक्तीची प्रथमा विभक्ती करायची असते, बरोबर आहे. म्हणून तर त्यांनी म्हटलंय ना कह, कह म्हणजे कोण म्हणतंय हे वाक्य, प्रथमा एकवचन. हा, अनेक माणसांनी म्हटलं असेल तर प्रथमा विभक्तीच राहील, फक्त बहुवचन येईल. आता हे वाक्य आपल्या पाठात कोणी म्हटलंय, यात्रिकनी, बरोबर आहे. मग त्या यात्रिक शब्दाची प्रथमा विभक्ती आपण लिहिली, देवह सारखा तो शब्द चालेल, म्हणून आपण लिहिलं यात्रिकह, म्हणजे आपल्याला अर्धा मार्क मिळाला एक पैकी. कम कोणाला म्हणालाय, तो यात्रिक हे वाक्य कोणाला म्हणालाय, तर ती जी छात्रा आहे तिला म्हणालाय. म्हणून मग या ठिकाणी छात्रा शब्दाची द्वितीया विभक्ती लिहिलेली आहे. छात्रा शब्द कोणानुसार चालेल, मालानुसार. माला, माले, माला हा प्रथमा, मालाम, आणि म्हणून इथे काय झालेलं आहे, छात्राम. लक्षात आलेलं आहे. म्हणून आपलं उत्तर झालं यात्रिकः छात्राम वदती, यात्रिक त्या छात्रेला म्हणाला. आता सातवा प्रश्न. सातव्या प्रश्नात त्याने दिलंय मेलनम कुरुत, विशेषण आणि विशेष्य. हं, आता बोधप्रदम काय येणार आहे सांगा, यात्रिकः, तल्पम का उत्तरम. तर बोधप्रदमची आपल्याला जोडी लावावी लागणार आहे, ती म्हणजे उत्तरम साठी.
विचारमग्न. विचारमग्न कोण झाला होता? तो यात्रिक झाला होता. म्हणून विचारमग्न यात्रिक. आणि छिन्नम काय फाटलं होतं? तर तल्पम, ती आसनाची गादी फाटलेली, म्हणजे छिन्नमचं काय झालं? तल्पम. आता आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे कोष्टकम पूरयत. नाम सर्वनाम लट रूपाणी. लट रूप म्हणजे वर्तमान काळ, आणि लंग रूपाणी म्हणजे लंग लकार म्हणजेच प्रथम भूतकाळ. चला बघूया बरं. पहिलं त्याने काय दिलंय? बालिकया. कशामध्ये लिहाल? नामामध्ये लिहायचं, लक्षात ठेवा त्याच्यानंतर पुढचा शब्द आहे आचरामह. मी वह मह म्हणजे लट रूपाणी आलेलं आहे. आचरामह कशामध्ये लिहाल? लट रूपाणीमध्ये लिहाल. अहम शब्द, अहम, आवाम, वयम, प्रथमा म्हणजे सर्वनाम आहे. मग आपण अहम शब्द लिहिला सर्वनामामध्ये. नंतर आहे पृच्छती, तीतह अंती म्हणजे लट रूपाणी, बरोबर आहे. त्याच्यानंतर आसनस्य म्हणजे आसनाचे, ते येणार आहे नामामध्ये. आसनस्य हा शब्द बरं का. एतद, एतद हे काय आहे? सर्वनाम आहे. म्हणजे आपल्याला ते एतद कोणत्या कॉलम मध्ये लिहावं लागणार आहे? तर सर्वनामाच्या कॉलम मध्ये. ओके. त्याच्यानंतर आहे उत्तरेण. उत्तरेण म्हणजे काय झालेलं आहे? नाम झालेलं आहे. ते कशामध्ये लिहावं लागणार आहे? नामाच्या कॉलम मध्ये. करोमी. करोमी पण काय झालंय बघा? लट रूपाणी. मी वह मह, बरोबर आहे. म्हणजे करोमी झालं लट रूपाणी. आता अस्माकम. अस्माकम काय येणार आहे बघा? अस्माकम अस्मत मध्ये येतं, बरोबर आहे. म्हणजे आपल्याला ते लिहावं लागणार आहे सर्वनामामध्ये. आता यात्राम. यात्राम कशामध्ये लिहावं लागणार आहे? नामामध्ये लिहावं लागणार आहे, बरोबर आहे. मग चला यात्रामला आपण असं इथून काढूया बरं का. तर तुमच्या लक्षात येत आहे ना कोणता शब्द कुठे येतोय? यात्राम आलं नामामध्ये. आता अभवत. अभवत, अ नी सुरुवात झालेली आहे आणि त चा पाय मोडलाय, हलंत आहे. म्हणजे हे काय झालेलं आहे? लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, अभवत झालेलं आहे लंग रूपाणी. लंग रूपाणी, लंग लकार, प्रथम भूतकाळ. उपाविशत हे सुद्धा काय झालेलं आहे? लंग लकार, लक्षात ठेवा. आणि आनयती, परती प्रत्ययाला म्हणून आनयती काय झालेलं आहे? लट रूपाणी. तुमच्या लक्षात आलंय? परत एकदा मी सांगते. बालिकया नामामध्ये येणार, आचरामह लट रूपाणी मध्ये येणार, अहम सर्वनामामध्ये येणार, पृच्छती लट रूपाणी मध्ये येणार, आसनस्य नामामध्ये येणार, एतद सर्वनामामध्ये येणार, उत्तरेण नामामध्ये येणार, करोमी लट रूपाणीमध्ये येणार, अस्माकम सर्वनामामध्ये येणार, यात्राम नामामध्ये येणार, अभवत लंग रूपाणीमध्ये येणार, उपाविशत लंग रूपाणीमध्ये येणार, आणि आनयती येणार आहे ते लट रूपाणी. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण राष्ट्रभक्ती ही या पाठाखालचा भाषाभ्यास समजावून घेतलेला आहे बरं का. आपला हा भाग इथेच संपलेला आहे. तुम्हाला हा भाग जर का आवडला असेल तर ह्या भागाला लाईक करा, ह्या भागाला शेअर करा, आणि स्पंदन अकॅडमी ह्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.